सिद्धू. हाय. मी डॉक्टर अनघा. या ऍक्च्युली माझं लग्न जुळलंय. हो, काय झालं आयुष्यात ना, आपल्याला अशी कधीतरी आपल्या आयुष्यात वेळ येते की जेव्हा आपल्याला असं वाटतं की हे जर होऊ शकतं तर मग माझं लग्न का नाही होऊ शकत. अशी वेळ ही आता जस्ट 2 आठवड्यापूर्वीच आली होती माझ्यावर. म्हणजे जेव्हा भारतीताई आचरेकर इथे बसल्या होत्या आणि त्यांच्या शेजारी बसून सिद्धू गात होता. लिटरली त्यावेळी असं झालं की जर हा हे करू शकतो तर मी हे करू शकते. आता माझं लग्न जुळलंय तर तुम्ही दोघंही प्लीज माझ्या लग्नाला या. मी काय गप्पा मारत बसली आहे. लग्नाची तयारी करायची आहे, खूप कामं आहेत. आला त्याला थंडी वाजते. बोल पुढची वाक्य बोल. स्किप पण तूच कर. सगळं बोल तू. बोल थंडी वाजते सगळं कर तू. जातो इथून परत. डॉक्टर डॉक्टर थंडी थंडी. हा खांडेकर, हा बरं झालं तुम्ही आलात. मला तुम्हाला लग्नाचं आमंत्रण द्यायचंय. येस, माझं लग्न जुळलंय. वा 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 अभिनंदन. म्हणजे फायनली जुळलं तर. Yes. होतंय लग्न. वा वा वा. मी काय गप्पा मारत बसले. 1 मिनिट सॉरी. तुम्ही प्लीज बसा 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 बसा. मला सांगा काय होतंय तुम्हाला. काय झालंय की काल रात्रीपासून जरा थंडी थंडी वाजते आणि जरा असं ताप आल्यासारखं झालंय. हा अंग खूप दुखतंय का. हा जरा अंग पण मोडून आलंय जरा. अच्छा. आणि काही सर्दी खोकला वगैरे. नाही नाही ते तसं सर्दी खोकला वगैरे काय नाही. ओके 1 मिनिट. जरा खांडेकर, हा जर तुमचं पूर्ण नाव सांगा. प्रसाद खांडेकर. ओके, प्रसाद खांडेकर. उद्या शूटिंग आहे. जरा काहीतरी पटकन लिहून दिलं तर. हे घ्या. हा हा अहो हे काय मला वाटलं औषध लिहून देत आहे. तुम्ही पत्रिका दिलात लग्नाची. औषध दिलं तर औषधं मी देणार. औषधं देणार. पण औषधं मात्र तुम्ही MSJ मेडिकल वाल्याकडनंच घ्या. का असं का. MSJ मेडिकल वाल्याशीच माझं लग्न जुळलंय. रिली. या म्हणजे अक्षरशः लग्न जुळलंय. अक्षरशः जुळलं म्हणजे. हा म्हणजे अक्षरामुळे माझं त्यांच्याशी लग्न जुळलंय. म्हणजे काय झालं, मी एका पेशंट थ्रू प्रिस्क्रिप्शन पाठवलं होतं मेडिकलमध्ये. तर त्यांना माझं काही अक्षर लागलंच नाही, काही कळलंच नाही. त्यांनी त्याचा काय अर्थ काढला काय माहिती. त्यांनी रिटर्न चिठ्ठी पाठवली आणि म्हणाले माझा होकार आहे. तिकडेच आमचं लग्न जुळलं. मग काय मज्जाच मज्जा. थंडी वाजते. हे होत राहील. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हाला काय होतंय. म्हटलं ना थंडी ताप कधीपासून वाटतंय तुम्हाला. काय झालं मी म्हणजे रात्री जेवल्यावर ना शतपावली करायची सवय आहे. तर मी काल असं रात्री गेलो आणि जरा जरा अंमळ थंडी होती आणि अचानक असे गारगार वारे सुरू झाले हो. आणि म्हटलं गारवारे बाबा. हा रात्रीचे गार वारे वाहत आहेत. हा ते अचानक असे. एक मिनिट माझा मोबाईल. 1 मिनिट. गार वारे नाही एकच मिनिट. हॅलो हॅलो. हा पप्पा ऐका ना. नाही हो, रात्रीचे गार वारे वाहतात. मी तुम्हाला म्हटलं होतं थंडीचं लग्न आपण करतोय खरं. नाही पण गार्डन मध्ये लग्न ठेवलंय ना, सगळ्यांना खूप त्रास होईल. तुम्हाला काय वाटतं खांडेकर. मला सध्या ताप आल्यासारखं वाटतंय. नाही त्याचं बघा जरा. नाही मी काय म्हणते, लोकांचा पण विचार करायला पाहिजे की नाही आपण. मी काय म्हणते ऐका ना पप्पा, आपण ना तुम्ही आता गार्डन मध्ये वगैरे लग्न ठेवलंय ते ठीक आहे, पण आपण गार्डन मध्ये ना शेकोट्या पेटवूया. ऐका ना मॅडम. म्हणजे तुमच्या लग्नासारखंच झालंय. काय म्हणजे बाहेरून मला गार्डन सारखी थंडी वाजते, आतमध्ये शेकोटी पेटली. सॉरी हे बघा ना पप्पा, मी नंतर बोलते. सॉरी आय एम सॉरी. तुम्हाला काय वाटतंय म्हणालात तुम्ही. ताप आलाय बरोबर. कधीपासून होतंय. रात्रीपासून. रात्रीपासून होते. सॉरी. मला सांगा जेवणात तुम्ही काही खाल्लं होतं. नॉर्मल म्हणजे असं काही फार हे नव्हतं. नॉर्मल साधं जेवण. वरण भातच खाल्लेलं होतं. अच्छा साधं वरण भात साधं. बाकी हेवी नव्हतं काही असं. अच्छा म्हणजे वरण भात साधं जेवण आहे. हो साधं वरण भात एकदम. मग मी कशाला ठेवलंय लग्नात साधं वरण भात कशाला ठेवलाय मग मी लग्नात. म्हणजे नाही मी पप्पांना सांगितलं पाहिजे. वरण भात नको. चुकून बोललो. नाही चुकून बोललो. तुम्ही नॉर्मल. नाही चुकून बोललो. वरण भात शाही जेवण आहे. हा शाही बाप. हा वरण भात. म्हणजे आमच्या घरी दिवाळी बोनस नंतरच वरण भात बनतं. बघायला मिळत नाही वर्षभर. हो का. बर म्हणजे आम्ही अरे आज वरण भात आहे असं होतं आमचं. बापरे. म्हणजे ओ माय गॉड, वरण भात इतकं प्रिशियस आहे
आहे ना. एवढं प्रेशियस आहे Thank म्हणजे God. इंग्लंडच्या राणीच्या लग्नात लोक कशावर तुटून पडलेले कशावर? वरण भातावर वरण भात असं होतं वा. चुकून बोलत आहे, पप्पांना फोन नका नाही करू. करत नाही नाही मग ठीक आहे वरण भात ठेवतो मी. हा. बरं ते चॅट कॉर्नर विषयी काय मत आहे तुमचं? ताप आलाय. ताप आलाय. नाही काय ना मी तुम्हाला सांगते चॅट कॉर्नर विषयी हे जे ना कॅटरर्स वाले असतात ना हे जाम व्हेरी मच टॅलेंटेड पर्सन म्हणजे हे लोक काय करतात मग 750-800 रुपयामध्ये प्लेट ऐका, ठरवतात अंगम चॅट कॉर्नर ठेवतात एकीकडे भेळपुरी शेवपुरी रगडा पॅटीस असं आंबोळ्या वगैरे असं सगळं होईल, ठेवतात. अंगम बोललंय. आणि मग काय होतात लोक फुल पोट भरून खातात आणि मग शेवटी काय एक चपाती खातात नंतर काहीच जेवत नाही काय होतं 750-800 रुपये भरून ना ताप आलाय. आपला लॉस होतो बरं दुसऱ्या दिवशी काय होतं दुसराच लॉस होतो डिसेंट्री होते पाणीपुरी चेक करा सॉरी चेक करा मला माझं ना कसं होतं चेक करा ऍक्च्युली काय ना खांडेकर मी एकटीच आहे हो करणारी धडपड करणारी धावपळ करणारी दुसरं कोणी नाहीये मदतीला म्हणून सतत ना माझ्या डोक्यात इतकं आणि मला ना तुम्ही बरं करा मी स्वतः नारायण बनून तुमच्या लग्न खांद्यावर वाहून नेईन फक्त मला सध्या सो स्वीट ऑफ यू मला म्हणजे check करा. खरं तर तुम्हाला मी चेक केलं पाहिजे औषध देऊन घरी पाठवलं पाहिजे पण काय ना लग्न सराई म्हणली ना की डोक्यात सतत तेच म्हणजे दुसरं कोणीच नाही ना करणार मी आणि माझे पप्पांचं असं म्हणणं आहे तुझं लग्न ना असं थाटा माटात झालं पाहिजे हे लाव आणि चेक करा मला Patience नाहीये. चेक करा काही- हा चेक Sorry, करा तुम्ही नीट बसा हे हा, हा. पोझिशन काहीतरी हा चेक करा हा मी करते मी check करते, मी- तुम्ही शांत व्हा शांत व्हा हा मला पुसा एक मिनिट पुसा हा, मी आहे हा 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 शांत शांत हा हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असतो सदा मी आता ड्रीमिंग हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असतो सदा मी आता ड्रीमिंग. कसा वाटला माझा डान्स हा डान्स मी माझ्या संगीत मध्ये करणार आहे डान्स शोला अँकर आहेस की परफॉर्मर आहेस मी आता मरेन मला चेक करा आय एम सॉरी मी मरेन, मला मी check चेक करा. करते मी चेक Please करते मला check करा. मी चेक करते मी मी- चेक करते तुम्ही मला प्लीज check असं करा. काही बोलू नका मी मला चेक करा असं काहीतरी हा मरेल वगैरे असं नाही ताप आल्याने कोणी मरत नाही हा. मला सांगा तुम्हाला काय होतंय ताप आलाय आलो तेव्हाच सांगितलेलं हा कधी आलो तेव्हाच ना पण ते साधारण तुम्हाला कधीपासून वाटतंय म्हणजे रात्रीपासून हा हे पण तेव्हाच सांगितलं सॉरी सॉरी है ना? मी चेक करते हा. मी चेक करते काही नाही पशा खूप त्रास काही होत नाहीये तुम्हाला हा फोन आला एकच मिनिट हा. अगं शिवाली कधीची वाट पाहते मी तुझी आपल्याला मेहंदी काढायची मग परत नाही ना ती सुकणार मग तेव्हा फोन कट कर, मी फोन कट कर. तुमच्या नवऱ्याचं मेडिकल फोडे नाही, नाही, असं बोलू नका. मी त्या औषधा गटरात फेकी असं बोलू नका तुम्ही त्या गोळ्यात ना गोळ्या अडकीतात घेऊन बारीक करे मला चेक करा मी check करते. मी मरे असं बोलू नका हे बघा मी तुम्हाला इंजेक्शन देते असं मराठी गोष्टी करू नका हा, injection इंजेक्शन द्या. दिलं ना की तुम्हाला मला डोक्याला तासाभरात बरं घाबरू वाटेल नका. Injection हा? द्या. तासाभरात बरं वाटेल जरा तुम्ही ते पडा शांत व्हा शांत व्हा आणि कसं आहे ना ताप आहे ना डोक्यात पण जाऊ शकतो हा, injection द्या. तुम्ही इतका त्रास नका करून घेऊ Injection हा? द्या. मी तुम्हाला इंजेक्शन देते झालं काय ना लग्नाची गडबड असल्यामुळे ना झालं का सगळं एकटीवरच पडलं एक मिनिट मी जरा मला इंजेक्शन बनवतं अच्छा बनवते का हा झालं झालं एकच मिनिट हा झालं 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 का? हा, झालं ही बघ आता आली तुला ना मी कधीची वाट पाहते यार तुझी तू असं नको ग करूस हा. मॅडम ट्रॉपिक लागलं होतं ना चल 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 एक बसा मिनिट, बसा ऐका. बसा ओ. बसा हा बसा बसा घ्या आणलीस मेहंदी अरे, मग म्हणजे- कधीची वाट पाहते तुझी आणि काय ना मेहंदी ना लवकर हात सुटली. वर करा मॅडम हा, हा हा. अगं हे काय करतेस मेहंदी काढायची ना मॅडम नवीन मॉडेल आहे तुम्ही असं हे करा आणि याने काय होणार ए, ए, लोक कसे असे कोणने डिझाईन काढतात ना मी काय करते अशी पसरवते आणि मग एक कोरून डिझाईन काढते वा, म्हणजे- शिवाली वेगळीच आहे युनिक म्हणजे- आयडिया हे काय चाललंय थांबा तुम्हाला नंतर काढते आधी मला मॅडम नाही काढायची मला इंजेक्शन हवंय मला मेहंदी नाही काढायची आहे इंजेक्शन देताय ना मला मी कधीच ना अच्छा करून होतो इथे आता द्याल द्या ना हो एक मिनिट ऍक्च्युली मी ते इंजेक्शन रेडी एक मिनिट मी धुवून येते थांब नाही नाही नाही, हो मॅडम असं धुवू नाही शकत ना म्हणजे? ते परत पुसली की परत बसणार नाही मेहंदी नाही बसत डाग राहतील ना मॅडम लग्नात काय डाग घेऊन जाणार काय नाही नाही म्हणजे तसं नाही मला ऍक्च्युली injection ह्यांना ना देता? बरं नाहीये हा. आणि मी त्यांना इंजेक्शन देणार होते मी ते रेडी केलं पण द्या ना एक इंजेक्शन मिनिट शिवाली एक काम कर ना हे बघ हे इंजेक्शन आहे हे इंजेक्शन दे ना यांना.
चालेल हो, इथे- इथे नाही, बसा हो. ना. ऐका ही ना. कशी देईल इंजेक्शन का नाही देऊ शकत बॉडीला कुठे कळतंय कोण इंजेक्शन ये. देतंय ते नाही हो ऐका डोंट वरी खांडेकर होईल सगळं नको. व्यवस्थित. पडा, पडा. हा. ऐका ना नको या. नको हो कसं पकडलंय बघा तिने हो. असं पकडलंय आपली पकडच अशी आहे ना बोला मॅडम बदाम करू आपला पिंपलाचा पान करू गुलाब करू की असा चंद्र